ध्यानाच्या. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं म्हणजे सगळ्यांनी संग्रहित करावं असं आहे. छोटंसं पुस्तक आहे आणि इतकी नीटनेटकी माहिती अगदी पॉइंट कुठेही आपल्याला की वाचताना कुठेही आपल्याला बोर होणार नाही आणि पटकन वाचून होणारं आणि पटकन समजणारं असं पुस्तक आहे. मोजक्या शब्दात गुरुजींनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण तर ना ब्रह्मर्षी पितामह पत्रिजींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजूया. आणि नेहमीप्रमाणे मी कधीही आपण काही करत नसतो, हे गुरुजींचं कार्य आहे आणि गुरुजी करून घेतात. गुरुजींना पूर्णपणे समर्पित भाव अर्पण करून आता सेशन सुरू करते आहे. इथे पहिल्यांदा गुरुजींची थोडक्यात थोडीशी माहिती आहे, ती आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पत्रीजी, ब्रह्मर्षी पत्रीजी म्हणजे हे आध्यात्मिक वैज्ञानिक आहे, स्पिरिच्युअल सायंटिस्ट आहेत. त्यांना आणि आताच नुकताच त्यांना डॉक्टरेट ही सुद्धा पदवी मिळालेली आहे. तर इथे आपण ह्या मार्गात कुठेही आपण फसले जाणार नाहीत किंवा भरकटले जाणार नाही, कारण हे एक सायंटिस्ट आहे असं. आणि सगळ्यांना धरून हा मार्ग आहे ध्यानाचा. हा ध्यानाचा मार्ग आहे आनापानसती ध्यान. पहिल्यांदाच पत्रीजींनी इथे सांगितलंय, ध्यान अर्थात विचार शून्य मन. ध्यानाचा अर्थ अगदी एका ओळीत त्यांनी सहज नीटनेटकेपणाने सांगितलंय की विचार शून्य मन म्हणजे ध्यान. नाहीतर ध्यानाच्या बऱ्याच कल्पना आहेत किंवा ध्यानासंबंधी बरंच काही सांगितलेलं आहे, पण पुस्तकात पत्रीजींनी अगदी पहिल्या ह्याच्यात सांगितलं की ध्यान म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे विचार शून्य मन. ध्यानम निर्विषयम मनः. जेव्हा मन आपलं विचार शून्य होतं ध्यानात, तेव्हा विश्व ऊर्जा म्हणजे वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी, ज्याला आपण प्राणमय ऊर्जा म्हणू, ज्याला विश्वमय चेतना म्हणू, ती चेतना आपल्यामध्ये आपल्या शरीरात उतरते. आणि ज्यामुळे काय होतं, आपलं संपूर्ण स्वास्थ्य, विचारों स्पष्टता, आनंदमय जीवन और आत्मिक विकास. जेव्हा आपण ध्यान करतो आणि खरंच आपला ध्यानाचा सराव चांगला असेल, तेव्हा एकदा आपल्याला आरोग्य लाभतं, विचारों स्पष्टता, आपले विचार क्लिअर होतात. कधी आपल्याला म्हणजे हे करू का ते असं नाही होत. एक दृढ संकल्प किंवा एक हा नाही हे आहे, हे बरोबर आहे, हा विचार बरोबर आहे. कधी आपण तळ्यात मळ्यात असं होत नाही आपल्या बाबतीत. विचारों स्पष्टता आहे आणि आनंदमय जीवन आणि आत्मिक विकास. आनंदमय जीवन म्हणजे जेव्हा आपण ध्यानी होतो किंवा ध्यानात येतो, तेव्हा खरंच बऱ्याचशा आपल्या जे संस्कार किंवा आपल्या ज्या जुन्या कल्पना आहेत ना, त्या कल्पना सगळ्या आपोआप त्याचं रूपांतरण एक वेगळ्या प्रवाहात होतं. आणि तो प्रवाह असेल प्रेम, दया, क्षमा, करुणा, शांती. हा प्रवाह, ह्या प्रवाहात आपण अलगदपणे येतो. आणि जेव्हा आपण असं आपल्यातलं रूपांतरण होतं पूर्ण, तेव्हा आपलं जीवन नक्कीच आनंदमय. आणि जेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हाच आपण परमात्म्याशी जास्त कनेक्ट असतो किंवा आपण त्या विश्वात्माशी पूर्णपणे आपण तेव्हा तिथे कनेक्ट असतो. पत्रीजी नेहमी म्हणतात, जेव्हा तुम्ही आनंदी असाल ना, तेव्हा समजायचं की तुम्ही परमात्म्याशी आज कनेक्ट आहात. मग जेव्हा ही अवस्था आपल्याला, जेव्हा पूर्णपणे आपण परमात्म्याशी कनेक्ट होतो, तेव्हा आपला आत्मिक विकास होतो. कशासाठी आपण आलोय, आपला जन्म कशासाठी झाला, म्हणजे आत्मिक विकास. पूर्ण आपण आत्मा आहोत इथून पासून. मग आपण किती किती आपण कधी म्हणजे किती जन्म आपले झाले आहेत किंवा बराच आहे. आत्मिक विकास म्हणजे नुसता जन्म बघणे किंवा पास्ट लाईफ बघणे असं नाहीये. आत्मिक विकास म्हणजे मूळ स्त्रोताकडे आपण जाणे. मूळ स्त्रोत काय आहे, तो वैश्विक ऊर्जा, तो परमात्मा, त्याच्याशी आपण कनेक्ट होणे. आणि असं जेव्हा आपण ध्यानात येतो, तेव्हा अगदी इतके सुंदर बदल आपल्यामध्ये घडतात. हे मी माझ्यावरून उदाहरण सांगेन. ध्यानाची विधी, ही जी आनापानसती ध्यानाची विधी आहे, ही सहज आणि सोपी आहे. की प्रापंचिक माणसांना किंवा आपल्यासारखं कुठेही कधीही बसून आपण हे ध्यान करू शकतो.
ह्याच्यासाठी तुम्हाला असं नाही की तुम्ही कुठला एक ठराविक तुम्ही आसनच घ्या आणि मग तुम्ही एका खोलीत एका जागेवरच तिथे बसा की नाही, तुम्ही प्रवासात असेल तरी ध्यान करू शकता. तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये गेला तिथेही बसून ध्यान करू शकता. तुम्ही तुमच्या घरात सुद्धा बसून ध्यान करू शकता. तुम्हाला आवडते मंदिरात मंदिरात गेला आणि तिथे बसून सुद्धा ध्यान केलात तरी चालते. तुम्ही स्कूल टीचर आहात, तुम्ही कुठलाही तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही वर्किंग असाल, मग तुमचं काम चालू असेल, तिथेही सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही ध्यान करू शकता. याच्यासाठी कुठलंही विशिष्ट स्थान, समय याची काहीही गरज नाही. पत्रीजी नेहमी सांगतात की जहां आपका जब मन हो तब बैठ जाओ ध्यान में. म्हणजे पटकन आपण आपला वेळ कुठलाही कुठेही वाया न घालवता लगेच आपण ध्यानाला बसावं. मग हे ध्यान केल्यानं काय होतं, आपलं एकदम मन ना सगळ्या सगळ्या दिशेने फिरत असतं किंवा सगळीकडे भटकत असतं मन. पण जेव्हा ध्यान करायला लागतो ना, तेव्हा एक पर्याप्त ऊर्जा म्हणजे ठराविक आपल्याला ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरात येते. आणि त्या ऊर्जेमुळे काय होतं आपलं मन, शरीर आणि सगळं आपण श्वासासोबत मन आणि शरीर एक होतात. आणि मन, शरीर जेव्हा एक होतं, तेव्हा ही सगळी ऊर्जा एकत्रित होऊन आपल्या आतमध्ये प्रवाहित होते. आणि जेव्हा ही प्रवाहित होते ऊर्जा, तेव्हा स्वयं गुरुजी इथे म्हणतात ते स्वयं को पूर्णतः स्वीकार करना, प्रतिपल वर्तमान क्षण में रहना और मन के विचारों में न उलझना ही ध्यान है. म्हणजे जेव्हा आपण ध्यान स्थितीत येतो, जेव्हा आपण श्वासाशी जुळून राहतो, तेव्हा मन आणि शरीर एकत्र होतात आणि ही एकत्रित ऊर्जा आपल्या शरीरात पूर्णपणे प्रवाहित होत असते. आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित होत असते, तेव्हा आपण आपल्याला स्वीकारतो. आपण जसे आहोत तसे आपण आपल्याला स्वीकारतो. कारण खूपदा आपण आपल्या स्वतःशीच कंप्लेंट करत असतो, की मी असा आहे, माझं असं आहे किंवा माझा स्वभाव असा आहे, मी असं नेहमी आपण आपल्यालाही कधी आपण आपल्यावरही प्रेम करत नाही. आपल्या बाबतीतही आपण इतरांना तक्रार सांगत असतो, की नाही माझं असंच आहे, मी उशिरा ठेवतो, माझ्या हातून असंच म्हणजे बऱ्याच आपण कंप्लेंट नकळतपणे सांगितलं जातं. हे न होता आपण आपल्यावर आहे असं स्वीकारलं जातो, आपल्याला ओळखले जातो आणि आहे ह्या वर्तमान क्षण, ना कालचा, ना उद्याचा. आजचा आजचा जो हा क्षण आहे, हा क्षण आपण अनुभवायला लागतो. आणि इतर कुठल्याही मनात इतर कुठलेही विचार न येता फक्त ध्यानाशी आपण कनेक्ट होऊन किंवा ध्यानात आपण अगदी पूर्णपणे ध्यान समर्पित भावनेनं करू, तेव्हा म्हणजे मला आता हे सांगताना सुद्धा ती इतकी एनर्जी जाणवतीये, की मला त्याला शब्द मिळत नाही. इतका हा ध्यानाचा प्रवाह सुंदर आणि अं, शुद्ध आहे, की जो आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रवासाला नेतो, जो आपण कधीच अनुभवलेला नाही. आपण इतर जग सगळं सगळं बघू डोळ्यांनी अ, बाकीही आपण सगळं पुस्तक वाचू, सगळं काही आपण बघू शकतो, पण आपण आपल्या स्वतःला कधीच अनुभवलेलं नसतं. हे केवळ ध्यानातनं शक्य आहे. ध्यान हमारी आत्मा का भोजन है. शरीराला जसं जेवण लागतं, भूक लागती, तहान लागती, तसंच आत्म्याला सुद्धा भूक आहे. ती आहे केवळ ध्यानाची आणि आपल्याला माहीतच नसतं. त्यामुळे आपण खूप विकारांनी जडित असतो किंवा आपल्यावर विकारांचा प्रभाव असतो. आणि मग आपल्यामध्ये रागीटपणा, चिडचिडपणा बरंच काही असे दुर्गुण साठलेले असतात. कारण आपण आपल्या आत्म्याला कधी भोजनच दिलेलं नसतं. कधी आपण आत्म्याचा विचारच केलेला नसतो. मी शरीर आहे. शरीर, मन, बुद्धी इथपर्यंतच ठीक आहे. आत्मा म्हणून आपण कधी बघितलेलंच नसतं किंवा अनुभवलेलं नसतं. पण हे केवळ ध्यानामुळे शक्य आहे. आणि मग आपल्याला क्षणोक्षणी जाणवतं, की नाही आपण आत्मा आहोत.
आणि मग आत्म्याला काय लागतं ह्या दिशेनं आपला प्रवास सुरू होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यान. मग इथं आसन सुखासन सांगितलंय पत्रिजींनी. इथेही कुठलं आपल्याला अवघड आसन सांगितलेलं नाहीये. सुखासनात बसा आणि शरीर अगदी रिलॅक्स ठेवा. कुठलाही हे नाही की कुठलं तरी आसन करून पद्मासन किंवा कुठले बरेच आसन आहेत की मग तिथे तुमचं परत बंधन येतं तुमच्यावर. मग तिथे तुमचं शरीर साथ देईल नाही. त्यापेक्षा सुखासनात बसा आणि सहज बसा, असं पत्रिजी नेहमी सांगतात. इथं आसनाबद्दल पत्रिजींनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. परत पत्रिजींनी एक सांगितलं की जितका वेळ म्हणजे ज्याचं जितकं वय आहे तितके मिनिटं ध्यान करा. 10 वर्ष वय असेल 10 मिनिटं, 40 वर्ष असेल 40 मिनिटं. आणि एक इतकं सुंदर इथं वाक्य दिलं आहे पत्रिजींनी की नींद अचेतन ध्यान है, ध्यान सचेतन नींद है. आपण रोजच सगळेजण ध्यान करत असतो, आपल्याला माहीतच नाही. जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो, तेव्हा आपला आत्मा आपल्या शरीराला सोडून ब्रह्मांडात गेलेला असतो. जेव्हा आपण शरीरापासून मुक्त झालेला असतो, कधी जेव्हा आपण गाढ निद्रित अवस्थेत असतो तेव्हा. हे आपल्या पुराणात सुद्धा लिहिलेलं आहे. ते का? तर तेव्हा आपल्याला ती एनर्जी मिळते, प्राणमय शक्ती त्यावेळी मिळते, त्यावेळी ती प्राणमय ऊर्जा मिळते आणि ज्याच्यावर आपल्या दिवसभराचा पुन्हा आपण ताजेतवाने फ्रेश होऊन पुन्हा आपण दिवसभराचे कर्म करायला आपल्याला ती एनर्जी मिळते. आपल्याला एखादे दिवस जरी झोप नाही आली तरी आपल्याला खूप मग अस्वस्थ होतो. केवळ त्याच्यामुळे की ती एनर्जी आपल्याला तिथे कमी पडलेली असते. आणि ध्यान सचेतन नींद आहे. ध्यान सचेतन नींद म्हणजे की ध्यान अशी अवस्था आहे झोपेची की सचेतन म्हणजे चेतनामय, जागृत आहे त्यावेळेस. त्यावेळेस आपण जागृत आहोत. अशी ती झोपेची अवस्था. झोप पण नाही म्हणता येणार, पण सचेतन नींद म्हणजे जागृत अवस्थेतली ती झोप आहे. पण आपण त्यावेळेस जागृत असतो. गाढ निद्रेत आपल्याला काही कळत नाही. त्यावेळेस आपण पूर्णपणे अ, अचेतन मध्ये असतो. ध्यान एक ऐसा उपहार है जो आप स्वयं ही स्वयं को और दूसरों को भी दे सकते. म्हणजे ध्यान हे इतकं सुंदर आहे की आपल्याला स्वतःला तर आपलं उन्नती होती. आपल्याला आपल्यातला बदल तर घडून दिसतो आणि आपल्यातला आमूलाग्र झालेला बदल तो इतका सुंदर असतो की आपण आपला बदल आपल्यातला झालेला बघून आपल्याला ते दुसऱ्यांनाही द्यावं वाटतं, की आता माझं जीवन इतकं आनंदीमय झालं तर का नाही मी दुसऱ्यांनाही देणार? तर ते आपणही दुसऱ्यांनाही द्यायला पाहिजे असे पत्रिजी सांगतात. आता ध्यान क्या नहीं है, पत्रिजींनी इथेही खूप की बरेच हे की लोकांमध्ये गैरसमज आहेत. ध्यान म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की एकाग्रता ध्यान नाहीये. खूप ठिकाणी असे की कॉन्सन्ट्रेशन करा म्हणजे ध्यान आहे. एकाग्र म्हणजे एखाद्या लॅम्प लावायचा त्राटक किंवा असं कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे तुम्ही डोळे उघडून बघा. मग ते तुमचं तर ते ध्यान नाहीये. पत्रिजी तर सांगतात ते ध्यान नाही. ते एकाग्रता म्हणजे ध्यान नाहीये. मन को नियंत्रित करना ध्यान नाही. हां, म्हणजे मनाला सुद्धा नियंत्रित. मनाला नियंत्रित म्हणजे शेवटी पुन्हा बांधणं, की मनात काही विचार आले, की नाही मला हे विचार नाही करायचे. मला पुन्हा आपण तिथे बांधलं, जितके आपण बांधले जाऊ, तितकी त्या गोष्टी आपल्याकडे जास्त येतात. जास्त प्रवाहाने किंवा जास्त जोमाने पुन्हा त्या आपल्याकडे येतात. त्यामुळे नाही मनाला सुद्धा बांधायचं नाही. काही नाही, कुठलाही विचार न करता फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. कितीही विचार आले तरी पुन्हा विचारात अडकायचं नाही, श्वासाकडेच लक्ष द्यायचं. म्हणजे मनावर कंट्रोल करणं सुद्धा ध्यान नाहीये हे पत्रिजी सांगतात. ध्यान कोई दृश्य या कल्पना नाही. म्हणजे बरेच जण मग सांगतात, की असं-असं ध्यानात असं इमॅजिन केलं जातं किंवा असं हीलिंग मध्ये आपल्याला ते हीलिंग आहे मग पत्रिजी सांगतात. बरेचसे रिलॅक्सेशनचे सुद्धा आपल्याकडे आता सेशन घेतले जातात. पण ते रिलॅक्सेशन आहे, ते हीलिंग आहे, ते ध्यान नाही. मी आता थोड्या वेळाने एक रिलॅक्सेशनचा एक हे घेणार आहे एक 10 मिनिटाचा. तर ते केवळ आपलं बॉडी रिलॅक्सेशन आहे, ते ध्यान नाहीये. तुम्हाला इमॅजिन करायला सांगतात, की असं आहे अशा ह्याच्यात तुम्ही आहे, तुम्ही निसर्गात आहे. इमॅजिन करा, हे सगळं इमॅजिन ते ध्यान नाहीये. पण त्यामुळे काय होईल, की तुम्ही रिलॅक्स होताल. तुमच्यावर हीलिंग होईल. मंत्र, जाप, पूजा या प्रार्थनात ध्यान नाही.
मंत्र कितीही मंत्र आपण जाप मी आता खूप वर्षापासून मी सुद्धा लहानपणापासून मला सगळ्याची आवड आहे माहिती. खूप सारे मंत्र जाप किती मिनिटाचं आपल्याला त्याचं सुख आनंद मिळेल, अगदी थोड्या वेळाचं. पुन्हा कधी-कधी ते मंत्र जाप करताना ही कधी माळ संपेल म्हणजे आपल्याला थोडं आपल्याला ते हे होतं, की नाही हे कधी संपेल किंवा पूर्ण आपला त्याच्यात समर्पण भाव नाही राहत किंवा पूर्ण तन-मन आपलं तिथे नसतं. कारण ते एक रुटीन होतं. तसं ध्यानात होत नाही. आता ध्यान इतक्या वर्षाचं मी पण माझाही अनुभव आहे. कधीही असं होत नाही, की आता हे मला रुटीन आहे किंवा आता हे बसा, आता हे कधी संपतंय, असं कधी होत नाही. तसं आपल्याला बाकीच्या ह्याच्यानं होऊ शकतं. ध्यान कोई तकनीक नाही. म्हणजे कुठलं टेक्निक नाहीये, की तुम्ही बरेच आता सांगितलं होतं, की तुम्ही उलटं हे करा. ते केवळ तुमच्या मनाला किंवा तुमच्या विचारांना दिशा देण्यासाठी एक साधन आहे. पण ध्यान म्हणजे टेक्निक नाहीये, की तुम्ही असंच एखादा इतका वेळा 10 वेळा हा मंत्र म्हणा किंवा इतक्या वेळा अशी उलटी गिनती करा, की मग तुमचं ध्यान लागेल. तो ठीक आहे. ते फक्त तुम्हाला सरावासाठी आहे. तो तुमचा सरावच आहे पुन्हा. पुन्हा ते ध्यान नाहीये. ध्यान कोई धार्मिक क्रिया भी नहीं. जेव्हा जर मेडिटेशन कुठल्या धर्माचं किंवा एक धार्मिक असलं असतं, तर ते मग काही लोकांपुरतंच मर्यादित राहिलं असतं. तर पत्रीजी सांगतात, की ज्यांना श्वास आहे, ज्यांच्याकडं चेतना म्हणजे आहे, जे चरात सगळे आहेत चराचरात, त्यांना सगळ्यांसाठी ध्यान आहे. ध्यान हे कुणा एका धर्मासाठी किंवा कुणा एका व्यक्तीसाठी किंवा एका कुणा समाजासाठी नाही. ते सगळ्यांसाठी किंवा मानवासाठी आहे असे नाही. पशु, पक्षी सगळेजण ध्यान करतात. कितीतरी आता पुस्तकं जेव्हा आपण वाचतो, माझे एवढ्यात आता जरा वाचन होतंय तर त्याच्यात असं बघितलेलं आहे, की कित्येक वर्षाचे हजारो वृक्ष आहेत, ते सुद्धा ध्यानी आहेत. त्यांची सुद्धा एनर्जी आहे. महावतार बाबांची जेव्हा बुक्स वाचतो, तेव्हा हे आपल्याला हळू एक उमजत जातं, की काय आहे हे? ह्याच्यातलं गहन रहस्य किंवा हे ज्ञान आपल्याला उपलब्ध होतं. तर ही कोई म्हणजे इथे छान सांगितलं, की ही काही धार्मिक क्रिया नाहीये, की मग हां, मग तुम्ही असंच अंघोळ करूनच बसायला पाहिजे. काही नाही. तुम्हाला कधी मिडनाईट कधी जाग आली तुम्हाला असं वाटलं, की नाही तर 1 वाजता 2 वाजता, की नाही मला आता झोप झाली. बसा ध्यानाला. मी तर अगदी सरळ सांगेल. कधीही बसा, उठा, बसा तुम्ही ध्यानाला, ध्यान करा. त्याच्यासाठी तुम्ही उठून अंघोळच करा आणि मग ध्यानाला बसा, असं काहीही नाहीये. दुसरा पुढचं सांगितलंय, की ध्यान के दौरान होने वाली बाधा है. पत्रीजींनी की काय अडचणी येतात आपल्याला ध्यानात. बाहरी बाधा आहे म्हणजे जे बाहेरून होणारे त्रास किंवा बाहेरून होणाऱ्या अडचणी. जी बाहेरून येणारे आवाज आहेत. कारण आपल्याला सवय नसते ना असं, की एकाग्र असं शांत मन करून बसायचं. जरा कुठे खूप आवाज आला तरी आपल्याला हां, हे काय झालं, की आपण डोळे उघडतो. 2 मिनिटं सुद्धा आपण शांत बसू शकत नाही. तर जेव्हा सुरुवात आपण ध्यान मार्गात येतो, नवीन-नवीन जेव्हा आपण ध्यान सुरू करतो, तेव्हा आपल्याला ह्या अडचणी आम्हालाही अशा अडचणी यायच्या, की पटकन डोळे उघडावे. काय झालंय इथं बाजूला काय पडलं? म्हणजे असं असं व्हायचं. कारण आपलं मन इतकं हे असतं ना, की बाहेरच आपलं ते भटकत असतं. त्याला आत स्थिर व्हायचं माहीतच नसतं. परत शारीरिक बाधा हे पण सांगितलं. मग एखादा की आपण ध्यानाला बसलो, की असं वाटतं, की कुठेतरी आपल्याला खाज सुटतीये. कुठेतरी पायच माझा अवघडलाय. कुठेतरी आपण शरीर सारखं हलवतो किंवा आता मला डोळे उघडावे वाटायला लागलेत. माझं कुणाला तहान लागते, कुणाला अतिशय गरम होतं, कुणाला खूप थंडी वाजते. ही सगळे अ, शारीरिक बाधा आहे. म्हणजे ह्या सगळ्या शारीरिक आपल्याला येणाऱ्या अडचणी ध्यानात. मानसिक बाधा आहे. मानसिक बाधा आहे म्हणजे सगळ्यात पहिलं ना, जेव्हा असं सांगतो ना, की ध्यान करायला बसा, डोळे बंद करा आणि विचार करू नका. तेव्हा उलट आपल्याला खूप विचार येतील. अतिशय प्रचंड नको ते विचार येतील त्यावेळी. म्हणजे आम्ही सुद्धा खूपदा अनुभवलं, की जे कधी माझ्या मनात विचार आले नाही, ते ध्यानात विचार यायला लागले. कारण तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड सगळं आपलं ना हे क्लिअर होत असतं, शुद्ध होत असतं. तर जे सगळं जिथं आत आहे आपलं साठलेलं, ते सगळं बाहेर पडत असतं. अत्यधिक विचार आना, घबराहट या बेचैनी होना, नींद में चले जाना, खर्राटे आना, भय, गुस्सा, उदासी, आँखों में पानी आना आदी बाधा आहे. म्हणजे पत्रीजींचे असे क्लास व्हायचे.
तेव्हा बरेच मी पण त्यांच्या बरोबर असायची तर बरेच ते लोक असे त्यांना प्रश्न विचारायचे की कोणी विचार माझ्या डोळ्यात खूप पाणी येतंय. मला असं डोळे बंद केले की खूप भीती वाटायला लागती. मला एकदम ध्यानातनं बाहेर आलं की मला खूप राग येतो. तर हे सगळं आपल्या अडकलेलं आहे ते बाहेर पडू द्या म्हणतात पत्रिजी. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण फक्त तुम्ही नियमित ध्यान करा. की की कुठलीही बाधा आली, कुठलाही आपल्याला अडचण आली, तरी तुम्ही त्याच्याकडे सारखं लक्ष न देता आपल्या श्वासाकडे लक्ष देत ध्यान कंटिन्यू ठेवा. हे जेव्हा असं कंटिन्यू तुमचं ध्यान सुरू राहील, जो सराव राहील ध्यानाचा, त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमच्यात किती आपोआप नकळतपणे किती बदल होत आहेत. पण ध्यान मात्र काही केलं ध्यान सोडायचं नाही. ध्यान चालूच ठेवायचं. आता ध्यानात येणारे अनुभव सांगितले. स्थिर भारी होणं. म्हणजे असं होतं ना कधी-कधी आपलं डोकं जड होतं. खूप जडपणा जाणवतो आपल्याला. जब ब्रह्मरंध्र से ऊर्जा भीतर प्रवेश करती है, तो कई बार शुरू में सिर भारी लगता है, जो बाद में ठीक हो जाता है. कारण जेव्हा ध्यान करायला बसतो ना, तेव्हा आपल्या ब्रह्मरंध्रातनं आपल्याला दिव्य ऊर्जा किंवा प्राणमय शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते. ती ब्रह्मरंध्रातून. तर इथे आपल्याला जडपणा जाणवतो. खूप जडपणा, कुणाला गोल फिरतं आहे, म्हणजे ते शिवतत्व आहे. कित्येक दिवस तर मला असं नुसतं फिरायचं, काय असं कळायचंच नाही काय फिरतंय. पण ते शिवतत्व आपलं आपल्यातच आहे सगळं. सगळं आपल्यात आहे ते आपल्याला अनुभव करायचा आहे. पण असे अनुभव यायला लागतात आपल्याला. मग तिथेही काही घाबरून जायचं कारण नाही. ते हळू ना कालांतराने सगळं कमी होतं. थोडा वेळ ध्यान केलं की 1-2 तास तुमचं डोकं जड राहील. पण हळू ते जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येला लागतो तेव्हा ते ऊर्जा असं हे होती आपली पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होती. शरीर में हल्कापन. जब सूक्ष्म शरीर स्थूल शरीर से अलग होता है, तो हमें स्थूल शरीर का वजन महसूस नहीं होता. हा जर अनुभव घ्यायचा असेल शरीर में हलकापन तर आता आम्ही कडतालला पत्रीजींच्या ध्यान महाचक्राला गेलो होतो आणि मी तर पहिल्यांदाच गेले होते कडतालला आणि तिथलं जे ह्याचं माहेश्वर पिरामिड आहे तिथं आम्ही थोडाच वेळ बसलो होतो ध्यानाला. पण अक्षरशः तिथं जेव्हा बसलो होतो ध्यानाला, तेव्हा असं कळतच नव्हतं आपण जमिनीवर खाली बसलेलो आहे. इतकं हलकेपण की आपण हवेत आहोत, तरंगत आहोत. नो ग्रॅव्हिटी अजिबात तिथे जाणवतच नव्हतं काही ग्रॅव्हिटी आहे. कित्येक वेळ तरी म्हणजे असं खरंच आपण खाली बसलोय का, का हवेत तर इतका वेळ ते तिथला अनुभव तिथला अनुभव मला मला तरी येत होता. बाकीच्याही मैत्रिणींना बरंच तिथं चांगले असं छान वाटलं तिथं ध्यान करताना. पण ही एनर्जी तिथे जाणवत होती. कारण त्यावेळेस आपलं सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून वेगळं झालेलं असतं. आणि नो ग्रॅव्हिटी त्यावेळेस आपल्याला ग्रॅव्हिटी जाणवतच नाही. काही जडपणाच नसतो शरीराला. रंग दिखना. रंग भी ऊर्जा के विभिन्न रूप है. विभिन्न रंग दिखने का अर्थ है हमने ऊर्जा को ग्रहण किया है. बरेच रंग दिसतात आपल्याला. म्हणजे आपले जे मूलाधार चक्राचे रंग आहेत, तानापिनी निपाजा जो काल रेनबो कलर आहे, जो काल रचना मॅडमनी पण खूप छान सांगितलं त्याच्यावर, की जे आपल्या निसर्गात आहे तेच आपल्यात आहे. खरं धनुष्यबाण इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत, तेच आपल्या मूलाधार चक्राचे रंग आहेत आणि तेच आपल्या आत आहेत आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो ना, जेव्हा तर असे एक-एक रंग आपल्याला दिसतात. खूप जणांना असे अनुभव येतात. मग ते रंग म्हणजे तुमच्या शरीरात ऊर्जा येत आहे. ऊर्जेचा स्रोत येत आहे. कधी हिरवा कलर असे बरेच रंग दिसतात म्हणजे जे रेनबोचेच आहेत. विभिन्न आकृतियाँ दिखना. आंखें बंद करने से हमें अपने मनोचक्षु से अनेक आकृतियाँ दिखने लगती है. हमने आँखों से जो देखा है वह सब ध्यान में हमारे मानस पटल पर उभरने लगता है. धीरे-धीरे हमारे मन की शुद्धि होने लगती है. आंखें बंद करने से हमें अपने मनचक्षु से अनेक आकृतियां दिखने लगती है. हमने आंखों से जो देखा है वह सब ध्यान में हमारे मानस पटल पर उभरने लगता है. म्हणजे जे आपण मनात बघितलेलं असतं, आपल्या डोळ्यांनी जे काही बघितलेलं असतं, जे आपल्या कुठेतरी त्या आत दडलेलं असतं, तेच ध्यानात कधी-कधी खूप दृश्य स्वरूपात आपल्या बाहेर पडतं. आपल्या मनाचीही शुद्धी होत असते, असं पत्रीजी सांगतात. अजून एक 5 मिनिट मी हे करते आणि मग नंतर आपण एक ध्यान घेऊया. शरीर में दर्द और शरीर का घूमना
जब ऊर्जा हमारे नाड़ी मंडल को शुद्ध करती है तो शरीर के कुछ हिस्सों में दर्द महसूस होता है। ऐसा होने पर दवा लेने की जरूरत नहीं। ज्यादा ध्यान करने से हम भौतिक शरीर की बीमारियों से छुटकारा पा लेते हैं। जब हमारा सूक्ष्म शरीर भौतिक शरीर से बाहर आता है, हमें अपने भीतर ही घूमने का अनुभव होता है। जब हमारा सूक्ष्म शरीर भौतिक शरीर से बाहर आता है तो हमें अपने भीतर ही घूमने का अनुभव होता है। इसे सूक्ष्म शरीर यान एस्ट्रल ट्रॅव्हल कहते हैं। असा हा बऱ्याच जणांना असाही अनुभव येतो की शरीरात म्हणजे आपल्या जिथं काही ठिकाणी वेदना जाणवतात किंवा आपलं शरीर फिरतं आहे आपल्याला खूप आपलं आपण खरं एका जागी स्थिरच असतो पण जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा असं फिरतंय आपलं काहीतरी फिरतंय तेव्हा ते सूक्ष्म शरीर आपलं बाहेर आलेलं असतं आणि त्यामुळे आपण अपने भीतर ही घूमने का अनुभव होता है इसे सूक्ष्म शरीर यान एस्ट्रल ट्रॅव्हल ह्यालाच आपण एस्ट्रल ट्रॅव्हल असे म्हणूया असे पत्रीजी सांगतात दिव्य चक्षु जागृत होना कुछ धानियों को पूर्व जन्म की कुछ घटनाएं या प्रकाश आदि दिखाई देता है पहाड़ नदी झरने सुरंग के भीतर चलने का अनुभव भी होता है जेव्हा आपण ध्यानाचा सराव ठेवतो आणि खूप आपण ध्यानात पूर्णपणे उतरतो जेव्हा पूर्ण समर्पित भावनेनं ध्यान करतो तेव्हा आपला दिव्य चक्षु जागृत होतो आणि जेव्हा हा तृतीय नेत्र किंवा दिव्य चक्षु जागृत होतो ना तेव्हा आपल्याला पूर्वजन्मल्या काही घटना दिसतात किंवा मग लाईट दिसतात आपल्याला निसर्गातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला ध्यानात दिसतात तेही दिव्य चक्षु जागृत झाल्यामुळे होऊ शकतं ज्ञान चक्षु जागृत होता एस्ट्रल ट्रैवल के दौरान हमारा सूक्ष्म शरीर मास्टर से संदेश लेता है इस दिव्य ज्ञान से हमें अपने जीवन में लाभ होता है और ज्ञान बांटने से बढ़ता है म्हणजे जेव्हा आपण एस्ट्रल ट्रॅव्हल आपल्याला ध्यानात होतो जेव्हा आपलं शरीर सूक्ष्म शरीर आपलं भौतिक शरीर सोडून बाहेर येतं तेव्हा तिथे आपल्या अवतीभोवती अनेक मास्टर्स असतात अनेक आत्मा म्हणजे आत्मा महान आत्मा मास्टर्स आपल्या अवतीभोवती असतात आपल्याला ते साध्या डोळ्यांनी दिसत नाही किंवा आपल्याला ते अनुभव करता येत नाही पण जेव्हा आपण ध्यानात असतो तेव्हा आपल्याला ह्याची अनुभूती होती आणि मग ते आपल्याला काही मेसेज देतात त्यातले आता बरेच आपल्या समोर आताची उदाहरण म्हणजे देना म्हणजे मॅडम आहे की ज्यांनी सीता एवढं अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता एवढं बुक त्यांनी लिहिलेलं आहे की जेवढं त्यांनी सीता मैयानी त्यांना येऊन सगळं त्यांचं सांगितलेलं आहे त्या कोण आहेत त्यांना कळलेलं आहे असे बरेच मास्टर्स आहेत की ज्यांनी आपल्या मास्टर माहोतर बाबाजींचा आता म्हणजे त्यांचे तर बरेच बरेच आत्मा म्हणजे बरेच महान आत्मा माहोतर बाबाजींना कनेक्ट होऊन ज्यांनी बुक्स लिहिलेले आहेत आपल्यासाठी का तर त्याचं आपल्याला ज्ञान मिळावं हे सुद्धा ध्यानात नव्हतं हे केव्हा होतं जेव्हा आपला ज्ञान चक्षु जागृत होतो अन्य अनुभव पण दिले त्यांनी की कुछ ध्यानियों को फूलों की सुगंध मुंह में स्वाद अलग प्रकार की ध्वनिया भी ध्यान के दौरान सुनाई देती है बऱ्याच जणांना आपण असं ध्यानाला बसतो की असं सुगंध वास येतो कुणाला आपल्या घशातनं गोड काहीतरी असं एक वेगळा स्त्राव जात आहे अशा एक जणांचाही मी अनुभव ऐकला जेव्हा बालाजी पिरामिड तर ते एक जण येत होते तर ते नेहमी म्हणायचे मला ना काहीतरी असं गोड काहीतरी घशात ध्यानाला बसलं की असं होतं तर पत्रीजी तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पत्रीजींनी की असा अनुभव येतो ध्यानात हे ध्यानातनं शक्य आहे इथं पत्रीजींनी पण एक छान सांगितलंय की जब ऊर्जा 72,000 नाड़ियों में बहती और ऊर्जा केंद्रों चक्रों को शुद्ध करती है तब शरीर के कई हिस्सों में विभिन्न गतिविधियां या विभिन्न योगिक क्रियाएं हो सकती है कई बार शरीर में कंपन झटके या गर्म और ठंडी तरंगों को भी महसूस किया जा सकता है असं पण होतं की 72,000 नाडी आपल्या शुद्धीकरण होत असतं ध्यानातून तेव्हा आपल्याला बऱ्याच जणांना असं झटके येणं व्हायब्रेशन्स जाणवणं किंवा अतिशय गरमी होणं किंवा खूप थंडी वाजणं हे सगळं आपल्या 72,000 नाडी सगळ्या नाडी शुद्धी मंडल म्हणजे शुद्ध होत असतं हे 72,000 नाडी मंडल सगळं शुद्धीकरण हे ध्यानातून होत असतं कारण तेवढी ती
वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात वाहत असते आणि एक एक शुद्धीकरण चाललेलं असतं. तर ह्याचा आपल्याला हाही अनुभव येतो. जब प्राण शक्ति अत्यधिक मात्रा में शरीर में प्रवेश करती है, चयापचय कम होने से श्वास की गति कम हो जाती है और साधक समाधि स्थिती में पहुंच जाता है. जेव्हा आपण खूप म्हणजे आपलं खूप ध्यान चांगल्या पद्धतीने समाधीपर्यंत आपली जेव्हा साधना होते, तेव्हा मेटाबॉलिझम म्हणजे कमी होऊन श्वासाची गती, श्वास आपलं कमी होतो. म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की आपण श्वास घेतो की नाही? आपला श्वास चालू आहे की नाही? इतका मंद श्वास होतो आपला. ती केवळ समाधी जेव्हा अनुभव होतो, तेव्हा असा समाधी स्थितीला जेव्हा आपण पोहोचतो, तेव्हा असा आपल्याला अनुभव येतो. आपण कधी-कधी असं वाटतं, की आपण श्वास घेतो की नाही? श्वास चालू आहे की नाही? खूप डीप मेडिटेशन मध्ये तुम्ही गेल्यावर हा तुम्हाला अनुभव येईल. पण ह्याच्यासाठी मात्र रोज न कंटाळता, न चुकता तुम्ही ध्यानाचा सराव ठेवला पाहिजे. ध्यान करायलाच पाहिजे. दिवसातला 1 तास ध्यानाचा काढा. 1 तास ध्यान केलं की आपोआप जेवढी तुम्हाला ध्यानाची महती कळेल तेव्हा आपोआप तुमचा टाइम वाढेल. तुम्ही स्वतःहून ध्यान कराल. पण 1 तास तुम्ही फोर्सफुली आपल्या स्वतःसाठी काढायचं. जबरदस्त काही होऊ द्या. मला 1 तास ध्यानासाठीच द्यायचा आहे. हर एक अनुभव अपने आप में अद्वितीय है. हमें अपनी अनुभव की तुलना दूसरों के अनुभव के साथ नहीं करनी चाहिए. प्रत्येकाला येणारा अनुभव हा अद्वितीय आहे. पत्रिजी त्यामुळे नेहमी सगळ्यांचे अनुभव ऐकत असतात. कधी ते कंटाळा करत नाही किंवा कधी कुणाला निग्लेक्टही करत नाही. आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. आज मला अनुभव आला, उद्या त्याला तो अनुभव येतो किंवा त्यांना ते मला येत नाही असं कंपेअरही नाही करायचं किंवा हा कधी विचारही मनात आणायचा नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. प्रत्येकाचा मार्ग जाण्याचा वेळही वेगळा आहे. प्रत्येक उपलब्ध होणार आहे ध्यानासाठी. पण प्रत्येकाला तोच अनुभव येईल असं नाहीये. त्यामुळे कुणालाही खूप जण सांगतात आणि मग तेव्हा आपल्याला मनात असं वाटतं, मी इतके वर्ष ध्यान करते, मला का नाही हा अनुभव येत? मला का नाही? तर असं नाहीये. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अनुभव बताते या सुनते समय हमें हीन भावना, उच्च भावना, आलोचना, स्पर्धा आदि महसूस नहीं करने चाहिए. जे मी आता सांगितलं तेच. म्हणजे की अनुभव ऐकताना किंवा सांगताना सुद्धा आपल्याला हे करायचं नाही, कुठलंही त्याच्यावर आलोचन करायचं नाही, की मग हे काय आहे? ह्यालाच कसा येतो? मग तो असा असू नये, त्याला हे नाही, इथं कुठलंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. शांतपणे अनुभव ऐकायचे आणि हर अनुभव को कृतज्ञता के साथ स्वीकार करके आगे बढ़ना है. प्रत्येकाचा अनुभव कृतज्ञपूर्वक ग्रॅटिट्यूड पूर्ण प्रत्येकाप्रती, प्रत्येक अनुभवाप्रती प्रति ग्रॅटिट्यूड. त्यातूनच आपल्याला बरंच काही शिकायला किंवा आपल्यालाही मग काहीतरी ध्यानासाठी आपणही प्रोत्साहित होतो किंवा आपल्यालाही मग उत्साह येतो ध्यान करायला. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे. इथं पत्रीजींनी सांगितले अनुभव ध्यान मार्ग में मार्ग सूचक संभव है. अनुभव अस्थायी है. म्हणजे ते काही स्थायी रूपात नाहीये. ते अस्थायी आहे. हमें इस आध्यात्मिक यात्रा के दौरान किसी भी पड़ाव पर रुकना नहीं, मंजिल को पाना है. हे खूप छान सांगितलंय, की जेव्हा अनुभव येतात आपल्याला, तेव्हा मग कधी-कधी आपल्याला अहंकार येतो, की मला असं दिसलं किंवा मला ह्यांचं दर्शन झालंय. मी ध्यानात हे अनुभवलंय. मग ह्याचा आपल्याला आणि आध्यात्मिक अहंकार हा सगळ्यात म्हणजे मी म्हणेल सगळ्यात मोठा हे येतो. आपल्या सगळ्या ह्याच्यातली मोठी बाधा ती आहे. आध्यात्मिक अहंकार, की मला हे दिसलं, मला हे कळलं. तर हे सगळं पुन्हा बाजूला सारून परत ध्यान करणं. कुठलाही अनुभव आला, तर अनुभवाला चिटकून राहायचं नाहीये. पुन्हा आपण ध्यान करायचं आहे. तर आता मी हे फक्त आज मी थोडेच ह्याच्यातले पेजेस सांगितले आहेत. उरलेले मी उद्याच्या ह्याच्यात घेईन. आता आपण थोडा वेळ ध्यान करूया. विवेक ती मॅडम म्युझिक म्युझिक लावू लावतो? का? हो, म्युझिक लाव. हा लावतो मॅडम.
मॅडम आवाज येतो का? हो येत नाही, म्युझिकचा आला नाही अजून, नाही आला, थोडा वेळ लागेल. थांब. मी लावते का सर? नाही आवाज येत. एक मिनिट. डोळे बंद करा, सुखासनात बसा, डोळ्यावरचा चष्मा काढा, हाताची बोटे एकमेकात अडकवा आणि सुखासनात, जर तुम्ही खाली मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्ची चेअरवर बसा, पाय आपले क्रॉस करायचे आणि डोळे बंद करा. आता मी तुम्हाला इथे थोडस रिलॅक्सेशन आणि मग मेडिटेशन. डोळे बंद करा आणि फक्त येणारा जाणारा श्वास अनुभवा. रिलॅक्स व्हा, कुठलाही ताण तणाव नाही. एकदम रिलॅक्स व्हा. एकदम रिलॅक्स. मध्ये अजिबात डोळे उघडू नका. शरीर शिथिल सोडा. मस्तकापासून पायाच्या नखापर्यंत शरीर शिथिल सोडा. कुठलाही ताण नको, शरीरावरही नाही आणि मनावरही नाही. एकदम छान तुम्ही शांत बसलेला आहात. आपण एक सुंदरशा प्रवासाला चाललेलो आहोत. आपण चालत निघालेलो आहोत. एक 5 पावलं चालून पुढे आलो आहोत आणि पुढे 10 स्टेप आहेत, 10 पायऱ्या आहेत, त्या चढायच्या आहेत आपल्याला. पहिली पायरी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 10 पायऱ्या चढून आपण वर आलेलो आहोत. वरती सुंदर छान मोकळी थोडीशी जागा आहे. छान अनुभव घ्या, बघा. पुढे चालत आलोय आपण, अजून थोडे पुढे चालत आलो आहे. इमॅजिन करा, तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही इमॅजिन करा, चालत आलो आहे. अजून पुढे सुंदर एक दरवाजा दिसत आहे. तुम्हाला आतापर्यंत जो आवडलेला दरवाजा आहे तोच तुमच्या समोर आहे. खूप सुंदर दरवाजा आहे. तो तुम्ही बघितला आहात दरवाजा, आणि तो दरवाजा अलगद तुम्ही उघडत आहात. तो दरवाजा पूर्णपणे उघडला आहे आणि तुम्ही आतलं दृश्य बघत आहात. तुम्ही आत गेला आहात. आत सुंदर बगीचा आहे, खूप सुंदर बगीचा आहे. इथे सगळे तुमच्या आवडीची फुलं आहेत. अनुभव घ्या त्या फुलांचा, बघा. कल्पना करा, इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या आवडीची सगळी फुलं आहेत. पूर्ण विश्वासानं बघा आहे, पूर्ण श्रद्धेनं बघा की तुम्ही बागेत गेलेला आहात. विश्वास ठेवा, पूर्ण सरेंडर होऊन
तुम्ही ह्या प्रवासाला निघालेला आहात. बागेतल्या फुलांना बघत तुम्ही पुढे चालत आला आहात. आता त्या गार्डन मध्ये तुमच्या उजव्या हाताला एक सुंदर क्रिस्टल पिरॅमिड आहे. खूप सुंदर क्रिस्टल पिरॅमिड आहे. त्या पिरॅमिडला बघून तुम्हाला आनंद झाला आहे. त्या पिरॅमिडच्या जवळ तुम्ही गेलेला आहात. त्या पिरॅमिडच्या जवळ पोहोचला आहात आणि त्या पिरॅमिडचे जो प्रकाश आहे किंवा जो स्पार्कल लाईट आहे ते तुमच्या अंगावर पडत आहे आणि तुम्ही पिरॅमिडच्या आत जाऊन बसला आहात. ध्यानाला बसला आहात. तुम्ही त्या पिरॅमिडच्या खाली आतमध्ये बसला आहात आणि तिथे तुम्ही ध्यान करत आहात. कुणीही मध्ये डोळे उघडू नका. फक्त श्वासाकडे लक्ष देत हा प्रवास अनुभवा. तर त्या क्रिस्टल पिरॅमिड मध्ये इतकी एनर्जी आहे, प्रचंड ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहात. तुमच्या चेहऱ्यावर एक दिव्य हसू आहे, दिव्य हास्य आहे. कुठलाही विचार नाही, फक्त त्या क्रिस्टल पिरॅमिडची एनर्जी, ऊर्जा तुम्ही घेत आहात. त्या ऊर्जेशी तुमची चेतना एकरूप झालेली आहे. त्या क्रिस्टल पिरॅमिड मध्ये ध्यानाचा अनुभव घेऊन तिथली ऊर्जा घेऊन तुम्ही बाहेर आलेला आहात. आणि पुन्हा तुम्ही त्या गार्डन मध्ये चालत फिरत आहात. तुम्ही लांबपर्यंत त्या बागेत चालत गेलेला आहात. तिथे तुम्हाला एक नदी दिसती आहे. खूप मोठी नदी वाहत आहे. त्या नदीचं पलीकडचे किनारा सुद्धा तुम्हाला दिसत आहे. त्या नदीतून आता एक बोट येत आहे, एक नाव येत आहे. त्या नावेमध्ये खूप लोक आहेत. ते नाव तुमच्या जवळ यायला लागले आहे. आता त्या नावेतील माणसं स्पष्ट दिसायला लागलेली आहेत. ती सगळी तुमची नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, तुमचे स्नेही, जे तुमच्या कायम संपर्कात आहेत, तुमच्या अवतीभोवती आहेत, तेच आहे. आणि ह्या सगळ्यांकडून आज तुम्ही स्वतःला सगळ्यांची माफी मागत आहात. कधीही माझ्याकडून कळत नकळतपणे तुम्हाला दुखावले गेलं असेल तर मनापासून माफी मागा. आणि काहींची माफी मागा आणि काहींना माफ करून टाका. पूर्णपणे पूर्णपणे माफ करा. मनातली जी अडी किंवा जी गाठ आहे ती पूर्णपणे खोललेली आहे. सगळ्यांची माफी मागितली आणि सगळ्यांना माफ करून टाकलंय. आता मनात कुठलीही आढी नाही. खूप मोकळं वाटत आहे तुम्हाला. खूप शांत वाटत आहे. ती नाव पुन्हा
पलीकडे गेलेली आहे. तुम्ही आता परत परतीच्या प्रवासाला निघालेला आहात. आणि पुन्हा त्या क्रिस्टल पिरामिड जवळ आलेला आहात. आता तुम्हाला खूप सगळ्यांना माफ केल्यामुळे तुमच्या मनातला ओझं खूप पूर्णपणे कमी झालेलं आहे. आणि तुम्ही आता अगदी ताजेतवाने होऊन पुन्हा त्या पिरामिड मध्ये बसलेला आहात. आणि आता तुम्हाला इथे त्या क्रिस्टल पिरामिडशी, त्या क्रिस्टल पिरामिड मधल्या एनर्जीशी सहजपणे कनेक्ट होता येत आहे. तुम्ही त्या एनर्जीला एकरूप झालेला आहात. कुठलेही विचार नाही, कुठलाही संशय नाही, फक्त विश्वास आणि श्रद्धा. आणि त्या क्रिस्टल पिरामिड मधून तुम्हाला प्रचंड प्रमाणात वैश्विक ऊर्जा परमात्म्याकडून प्राप्त होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शुद्ध होत आहे. मस्तकापासून पायाच्या नखापर्यंत शरीर पूर्ण शुद्ध, पूर्ण निरोगी आणि सुंदर होत आहे. तसेच मनाचेही मनही पूर्णपणे शुद्ध, स्वच्छ, निर्मळ झालेलं आहे. देह, मन आणि तसंच बुद्धीवर जो विकारांचा पगडा आहे तो पूर्णपणे बाजूला सरकवला गेलेला आहे. आता शरीर, मन आणि बुद्धी तुमचं शुद्धीकरण झालेलं आहे. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. आता तुम्ही त्या पिरामिड मधून खूप सारी एनर्जी घेऊन बाहेर येत आहात. पुन्हा एकदा त्या क्रिस्टल पिरामिडकडे पाहत आहात. क्रिस्टल पिरामिड कडे पाहताना तुम्हाला खूप आनंद होत आहे. आणि पुन्हा तुम्ही ज्या दिशेने आला त्या दिशेने निघाला आहात. पुन्हा बागेतली सुंदर फुलझाडे तुम्हाला दिसत आहे. चालत चालत तुम्ही पुन्हा पुढे आलेला आहात आणि बागेच्या त्या सुंदर दरवाजापर्यंत तुम्ही येऊन पोहोचला आहात. दरवाजातून बाहेर आलेला आहात. दरवाजा पुन्हा बंद केला आहे आणि परत थोडे अंतर तुम्ही चालत पुढे जात आहात. पुन्हा त्या पायऱ्या समोर दिसत आहे. आता ह्या पुन्हा 10 पायऱ्या आपल्याला उतरायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायऱ्या पूर्णपणे उतरून आला आहात आणि पुढे चालत आलेला आहात. आता पुन्हा तुम्ही तुमच्या ज्या जागेवरून निघाला तिथे येऊन पोहोचला आहात.
शेवटचे 30 सेकंद. कुणीही डोळे मध्ये उघडू नका. शेवटचे 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. दोन्ही डोळे, दोन्ही हात डोळ्यावर सावकाश ठेवा 5 सेकंदासाठी. 5, 4, 3, 2, 1. डोळे सावकाश उघडा. तुमचा वेळ घ्या आणि सावकाश ध्यानातून बाहेर या. पुन्हा एकदा ब्रह्मर्षी पितामह पत्रिजींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि स्वतःसाठी सुद्धा. कुणाला काही शेअर करायचं आहे? आत्मवंदन स्नेहा मॅडम. येस आणि तुम्ही थोडक्यात पण खूप सखोलपणे सांगितलं. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. वर्षा मॅडम. नमस्कार. मॅडम व्हिडिओ ऑन करा ना. वर्षा तुझा व्हिडिओ नाही राहू दे. तुम्ही आमचे प्रेरणास्थान तर आहातच. तुम्ही नेहमी काय नवीन सांगता असं आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आज तर ध्यानाबद्दलची संकल्पनाच तुम्ही आम्हाला सांगितली आणि काही शंका पण त्याच्यामुळे ध्यानाचे दूर झाले आमच्या. खूप छान वाटलं आणि मेडिटेशन तर नेहमीप्रमाणे खूपच छान. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. पत्रीजी सगळं काही करून घेतात. पूर्ण सरेंडर व्हायचं. माझा एवढंच आहे की पूर्ण सरेंडर गुरुजींना होते. मी त्यावेळेस नक्की. त्यामुळे हे सगळं गुरुजी आहे. गुरुजींचं कार्य गुरुजी करून घेतात. गुरुजींना प्रणाम. खरंच माझाही गुरुजींना प्रणाम. मी अजून त्यांच्या संपर्कात नाही आले पण प्रणाम. मॅडम तुम्ही कुठून बोलत आहात? मी अमेरिकेतनं बोलते. हो. कुठे आहात अमेरिकेत तुम्ही? मी सध्या सियाटलला आहे. मी 2 ठिकाणी असते. मुलाकडे सियाटलला. सियाटलला. ओके. हो. आणि नाही 6 महिने सियाटलला असते. 6 महिने मी सॅन फ्रान्सिस्कोला असते मुलीकडे आणि 6 महिने सियाटलला मुलाकडे असते. असं आहे. खरंच सुंदर सांगितलं. ग्रॅटिट्यूड तुम्हाला. थँक्यू. पीएमसी हिंदी चॅनल सबस्क्राईब करा. मी सगळ्यांना इथे आता एक म्हणजे सांगेन की पीएमसी हिंदी चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे ना खूप सिनियर मास्टर्सचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते बघा. एक्सपिरियन्स त्यांनी शेअरिंग केलेले आहेत. त्यांच्या पत्रिजींचे स्वतःचे मेसेजेस आहेत गुरुजींचे. तर ते सगळे तुम्हाला ऐकता येईल. आणि हो मी 1-2 ऐकलेले आहेत. खूप छान. त्यामुळे पीएमसी हिंदी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मॅडम. तुम्हाला बरंच म्हणजे युएस मधनं तुम्ही इतकं छान ऐकताय. आम्हालाही छान वाटतंय. जेव्हा कधी पत्रिजींशी कनेक्ट होईल तर मी नक्की तुमचा नंबर रोहित त्यांचा नंबर आहे तुझ्याकडे तर आपण त्यांचा नंबर घेऊयात आणि कधीही असं वाटलं तर पत्रिजींशी तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला बोलता येईल गुरुजींशी. खूप आभारी आहे. ग्लोबल म्हणून आहे मॅडम चॅनल. त्याला सबस्क्राईब केलं तर मी त्यांना तिकडे भेटू शकतो. ओके. आणि तिकडचे कंडक्ट परिपत्री मॅडम म्हणून आहेत ना. पीएमसी ग्लोबल म्हणून त्यांच्या पेजला लाईक केलं ना त्यांचे कंटिन्युअस प्रोग्राम असतात. फेसबुकला परिपत्री मॅडम म्हणून आहेत युएस मध्ये.
हा हा. पत्रिजींची कन्या आहे, 2 नंबरची हा, मुलगी हा. आहे. तर त्या हो, सुद्धा हो. तिथे US मध्ये हे कार्य करत आहेत. कॅलिफोर्नियाला काय तर आहेत त्यांनी. कॅलिफोर्निया. हो आणि का? शीतल पवार म्हणून एक मॅडम आहेत, तिकडच असते, ते अटलांटियाला काय तर आहेत त्यांनी ती US मध्ये. अच्छा. लय अच्छा, मोठे शीतल मास्टर पवार. आहेत तिकडे बऱ्यापैकी. हं, हं. तुम्ही एक कनेक्ट ते एक पेज लाईक केला ना, तुम्हाला सर्वजण मास्टर भेटू शकतात. म्हणजे कोण कोण आहे तिकडे तुम्हाला बी समजून जाईल. आणि US मध्ये बरं बरं. खूप खूप सारे पिरामिड मास्टर आहे हा, US मध्ये. भरपूर पत्रिजी लोक आहेत, आतापर्यंत आपल्या इंडियाचेच आहेत भरपूर लोक हा, मोस्टली. कारण पत्रिजी आतापर्यंत खूपदा US ला गेलेले आहेत आणि US ला खूप सारे प्रोग्राम झालेले आहेत पत्रिजींचे. बरं बरं. त्यामुळे थँक्यू ध्यानाचा थँक्यू. प्रसार US ला पण खूप चांगल्या पद्धतीने झालाय आणि नक्कीच तुम्हाला ते म्हणजे भेटतील लाभ गोष्टी. घेता येईल. हो, थँक्यू नक्की. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. चालेल, ठीक आहे. चला आजचं सेशन इथे थांबवूया. उद्या पुन्हा आपण भेटूया 9:30 वाजता. मॅडम आज ध्यानाबद्दल चांगलं सांगितलेलं आहे. ध्यान म्हणजे काय आहे, ध्यान कसं करायचं आहे, आपण कसं सिलेंडर करायचं आहे, आपण एक सोल म्हणून कसं, आपण सोल म्हणून कधी आपण म्हणू शकत नाही, कोणाला बी माहित नाही की आपण सोल आहे का. जेव्हा ध्यानी लोक असतात त्यांना माहित असतो की आपण सोल आहे. कसं प्रेमाने वागायला पाहिजे, कृतज्ञाने वागायला पाहिजे, प्रेमाने बोलायला पाहिजे, आणि आपले अस्ट्रल ट्रॉयल कसा होतो, आणि आपले सूक्ष्म शरीर म्हणजे काय, स्थूल शरीर म्हणजे काय, चांगल्याच प्रमाणे चांगलेच सांगितलेले आहेत मॅडम. त्यांना एकदा आपण क्लॅप्स करूत मॅडमला. थँक्यू. ओके मॅडम, धन्यवाद आज चांगलं सेशन झाल्याबद्दल. थँक्यू. सर्वांना आपल्या पिरामिड मास्टरांना जॉईन केल्याबद्दल बी माझ्याकडून व सर्व पिरामिड मास्टर कडून धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सर्वांना आत्मवंदन. थँक्यू. डिवाइड नाईट. थँक्यू. थँक्यू.